हाय डिअर स्टुडंट्स, या क्लासमध्ये आपण कोडेड रिलेशन्स म्हणजे ब्लड रिलेशनचा जो टाईप नंबर 3 आपण चालू केलेला आहे त्याचे काही क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करणार आहोत. मागच्या क्लासमध्ये आपण कोडेड रिलेशन या सब टाईपचे ब्लड रिलेशन मधल्या आपण 5 क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. ठीक आहे, तर आपण त्यानंतरचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 काय पहा, कोडेड रिलेशन या सब टाईपचा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 6 यामध्ये काय दिलेलं आहे पहा, पी मायनस क्यू. तर या ठिकाणी काही कोड्स दिलेले असतात असे. पी मायनस क्यू मीन्स या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, पी मायनस क्यू मीन्स पी इज द मदर ऑफ क्यू. पी इज द मदर ऑफ क्यू. ठीक आहे, पी इज द मदर ऑफ क्यू. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा बेटा, पी इंटू क्यू. पी इंटू क्यू चा मिनिंग काय दिलेला आहे पहा, पी इंटू क्यू मीन्स त्याचा मिनिंग दिलेला आहे. मल्टिप्लिकेशनचा मिनिंग काय असेल या ठिकाणी पहा, पी इज फादर ऑफ क्यू. पी इज फादर ऑफ क्यू. पी इज फादर ऑफ क्यू. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, अँड पी प्लस क्यू. पी प्लस क्यू म्हणजे काय दिलेलं आहे पहा, पी प्लस क्यू. पी आणि क्यू मध्ये सिंबल प्लस असेल तर त्याचा मिनिंग काय आहे पहा, मीन्स पी इज डॉटर ऑफ क्यू. पी इज डॉटर. डॉटर म्हणजे काय असेल, मुलगी. ठीक आहे, पी ही मुलगी आहे क्यू ची. देन नाउ इफ, त्याने एक्सप्रेशन कसं दिलेलं आहे पहा या क्वेश्चन मध्ये, नाउ इफ एम मायनस झेड. एक्सप्रेशन दिलेलं आहे एम मायनस एन. एम मायनस एन इंटू टी प्लस झेड. देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू असं विचारलंय. देन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. तर या ठिकाणी बघा बेटा, आपल्याला फॉल्स स्टेटमेंट शोधायचं आहे. फॉल्स ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे. इज नॉट ट्रू. नॉट ट्रू चा मिनिंग काय असेल, फॉल्स. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी ऑप्शन नंबर ए पाहूया काय दिलेला आहे. ऑप्शन नंबर ए दिले, टी इज यन्स डॉटर. टी ही यांची डॉटर आहे. टी इज यन्स डॉटर. ऑप्शन बी या ठिकाणी दिलेला आहे, ऑप्शन बी एन इज वाईफ ऑफ झेड. एन इज वाईफ ऑफ झेड. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे, एम इज मदर इन लॉ ऑफ झेड. एम इज मदर इन लॉ. मदर इन लॉ म्हणजे कोण, सासू. ठीक आहे, मदर इन लॉ ऑफ झेड. आणि ऑप्शन नंबर डी या ठिकाणी दिलेला आहे, टी इज ग्रँड डॉटर ऑफ एम. टी इज ग्रँड डॉटर. टी इज ग्रँड डॉटर ऑफ एम. ग्रँड डॉटर ऑफ एम. तर हे असे ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. तर आपण ज्या पद्धतीने एक्सप्रेशन दिले त्याची डायग्राम आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी पहा बेटा, पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, दोन लेटर कोण आहेत, एम आणि एन. यांच्यामध्ये साइन काय दिले, सिंबल काय दिलेलं आहे, मायनस. आणि मायनसचं मिनिंग काय दिलेलं आहे, टी इज मदर ऑफ क्यू. तर या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. आपण या ठिकाणी ड्रॉ केल्यानंतर काय येईल पहा, या ठिकाणी येणार आहे एम इज डॉट, मायनसचं मिनिंग मदर ऑफ, पहिलं लेटर हे दुसऱ्या लेटरची मदर आहे. तर या ठिकाणी पहिलं लेटर कोण आहे, एम. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, एम इज मदर ऑफ एन. एम ही कोणाची मदर आहे, एन ची. ठीक आहे, मदर ऑफ एन. मदर म्हटल्यानंतर जेंडर काय येणार आहे, फिमेल. त्यानंतरचे दोन लेटर कोणते आहेत पहा बेटा, एन इंटू टी. त्यांच्यामध्ये सिंबल काय दिले, इंटू, मल्टिप्लिकेशन. आणि मल्टिप्लिकेशनचा मिनिंग काय, फर्स्ट लेटर इज फादर ऑफ सेकंड लेटर. म्हणजे फर्स्ट लेटर या ठिकाणी कोण आहे, एन. तर एन इज फादर ऑफ, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, एन इज फादर ऑफ एन इज फादर ऑफ टी. ठीक आहे, टी चे फादर कोण आहेत, एन.
त्यानंतरचे दोन लेटर कोणते दिले, टी प्लस झेड. ठीक आहे, प्लसचं मिनिंग काय दिलेलं आहे या ठिकाणी, प्लसचं मिनिंग आहे पी इज द डॉटर ऑफ क्यू, म्हणजे टी इज द डॉटर ऑफ झेड. आता पहा बेटा, डॉटर मदर आणि फादर या दोघांची डॉटर असते. ठीक आहे, तर या ठिकाणी पाहूया आपण, झेडची डॉटर आहे, झेडची डॉटर कोण आहे, टी. डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, फिमेल. आता टीचे फादर कोण आहेत, यन, आणि फादर म्हणजे या ठिकाणी हे जेंडर काय असेल, यांचं मेल असणार आहे. आता या ठिकाणी पहा, आणि ही कोणाची मुलगी आहे, प्लस झेडची मुलगी आहे, म्हणजे या ठिकाणी झेड ही कोण होईल, दोघांची मुलगी असते, एकतर फादर आणि मदरची मुलगी असते. ठीक आहे, तर झेड ही कोण होईल, मदर होईल बेटा, टीची मदर. आता हे एन हे फादर आहेत आणि झेड ही मदर आहे, तर या दोघांमध्ये रिलेशन काय असेल, हजबंड वाईफ. कोणामध्ये, एन आणि झेड मध्ये. झेड कोण होईल बेटा, वाईफ. झेड या ठिकाणी कोण होणार आहे, यांची वाईफ आहे, वाईफ, आणि एन कोण असेल, हजबंड. ठीक आहे, हजबंड. आता या ठिकाणी आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर यांची डॉटर कोण असेल, टी. यांची डॉटर टी आहे. ठीक आहे, आता पहा, हजबंडची मदर म्हणजे या ठिकाणी हे रिलेशन काय असणार आहे बेटा, एम इज मदर इन लॉ. मदर इन लॉ म्हणजे कोण, सासू. ठीक आहे, मदर इन लॉ ऑफ झेड. झेडची मदर इन लॉ कोण असेल, यम. तर या ठिकाणी पहा, ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे, टी इज यन्स डॉटर. टी ही यांची डॉटर आहे, करेक्ट आहे एकदम. एन इज वाईफ ऑफ झेड, एन ही वाईफ आहे असं म्हटले, तरी एनचं जेंडर काय बेटा, मेल आहे. एन ही वाईफ नसून कोण आहे, हजबंड ऑफ झेड आहे, म्हणजे या ठिकाणी रॉंग स्टेटमेंट काय असेल, बी. हे रॉंग स्टेटमेंट आहे, म्हणजे या ठिकाणी आपला आन्सरच काय असणार आहे, बी. ठीक आहे, आपल्याला रॉंग स्टेटमेंट शोधायचं. त्यानंतर सी ऑप्शन पाहू, या ठिकाणी एम इज मदर इन लॉ ऑफ झेड. एम ही मदर इन लॉ आहे झेडची, एकदम करेक्ट आहे. आणि टी इज ग्रँड डॉटर ऑफ एम. बघा, टी म्हणजे या ठिकाणी जर एमचा मुलगा आपण पाहिला तर कोण होणार आहे, एन, आणि यांची मुलगी, मुलाची मुलगी म्हणजे कोण होणार आहे या ठिकाणी, ग्रँड डॉटर. ठीक आहे, ग्रँड डॉटर, हे पण बरोबर आहे, ऑप्शन डी सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे, ग्रँड डॉटर. तर या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी अनदर क्वेश्चन. आता या ठिकाणी पहा बेटा, 3 क्वेश्चन साठी कॉमन इन्स्ट्रक्शन दिलेला आहे या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 7, 8 अँड 9, 7 to 9. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 to 9 साठी कॉमन इन्स्ट्रक्शन दिलेला आहे. तर आपण पाहूया हे कॉमन इन्स्ट्रक्शन्स काय दिलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 to 9 यामध्ये काय दिलेलं आहे पहा, following questions are based on information given below. Following questions are based on information given below. Information given below. खाली दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला हे क्वेश्चन्स काय करायचे, सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर या ठिकाणी इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे पहा. फर्स्ट स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, पी इंटू क्यू. पी इंटू क्यूचा मिनिंग काय दिलेला आहे, पी इंटू क्यू मीन्स पी इज फादर ऑफ क्यू. पी हे कोण आहेत, फादर आहेत क्यूचे. पी इज फादर ऑफ क्यू म्हणजे फर्स्ट लेटर हे सेकंड लेटरचे कोण आहेत बेटा, फादर आहे. ठीक आहे, क्वेश्चन. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 स्टेटमेंट नंबर 2 काय दिलेला आहे या ठिकाणी पहा, पी मायनस क्यू. पी मायनस क्यूचं मिनिंग काय दिलेलं आहे, मीन्स पी इज अ सिस्टर ऑफ क्यू. पी ही सिस्टर आहे कोणाची, क्यूची, सिस्टर ऑफ क्यू असं दिलेलं आहे. त्यानंतर स्टेटमेंट नंबर 3, थर्ड स्टेटमेंट या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, स्टेटमेंट नंबर 3, पी प्लस क्यू. पी प्लस क्यूचं मिनिंग काय दिलेलं आहे पहा, पी प्लस क्यू मीन्स दिलेलं आहे पी इज मदर ऑफ क्यू.
P इज मदर ऑफ Q, म्हणजे पहिलं लेटर हे दुसऱ्या लेटरची काय आई आहे. ठीक आहे. चौथं स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. P डिवाइड Q मीन्स P डिवाइड Q मीन्स P डिवाइड Q चं मिनिंग काय दिलेलं आहे. P इज ब्रदर ऑफ Q. P हा कोण आहे, ब्रदर Q चा. P इज ब्रदर ऑफ Q. तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 7. ठीक आहे. 7 इन एक्सप्रेशन, इन द एक्सप्रेशन, एक्सप्रेशन काय दिलेलं आहे पहा. इन द एक्सप्रेशन, इन द एक्सप्रेशन, इन द एक्सप्रेशन B प्लस D, B प्लस D इंटू M डिवाइड N, हे एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. हाऊ इज M रिलेटेड टू B असं विचारलेलं आहे. हाऊ इज M, हाऊ इज M रिलेटेड टू B, याचा अर्थ काय बेटा. M हा कोण आहे B चा. ठीक आहे. B चा M हा कोण आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर ए, ए ऑप्शन या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. ग्रँड डॉटर, ग्रँड डॉटर, ग्रँड डॉटर. ऑप्शन बी दिलेला आहे सन. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे ग्रँडसन, ग्रँडसन. आणि ऑप्शन नंबर डी दिलेला आहे ग्रँडसन और ग्रँड डॉटर, ग्रँडसन और ग्रँड डॉटर. ठीक आहे. तर आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, एक्सप्रेशनला आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल काय दिलेलं आहे एक्सप्रेशन. तर या ठिकाणी पहिले 2 लेटर आपल्याला घ्यायचे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, सिंबल प्लस दिलेला आहे. प्लसचं मिनिंग काय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे. प्लसचं मिनिंग आहे P इज मदर ऑफ Q. ठीक आहे. तर या ठिकाणी B इज मदर ऑफ, आपल्याला D काढायचं आहे. आपण ड्रॉ करूया. तर या ठिकाणी B ही मदर आहे D ची. B इज मदर ऑफ D, मदर ऑफ D. आता मदर म्हटल्यानंतर जेंडर B चं काय येईल बेटा, फिमेल. यस म्हणजे काय, फिमेल. ठीक आहे. नंतरचे 2 लेटर या ठिकाणी पहा, D इंटू M, D इंटू M. आता मल्टिप्लिकेशनचं मिनिंग या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. मल्टिप्लिकेशनचं मिनिंग दिलेलं आहे P इज फादर ऑफ Q. आता या ठिकाणी D हे कोण असतील, फादर ऑफ M. D इज फादर ऑफ M आपल्याला ड्रॉ करायचं आहे. D इज फादर ऑफ M. ठीक आहे. D इज फादर ऑफ M. तर या ठिकाणी पहा, फादर, फादर म्हटल्यानंतर जेंडर काय होईल बेटा, मेल. D चं जेंडर काय होणार आहे, मेल. ठीक आहे. फादर ऑफ M. त्यानंतर काय दिलेलं आहे, 2 लेटर M डिवाइड N. डिवाइडचं मिनिंग आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. डिवाइडचं मिनिंग आहे P इज ब्रदर ऑफ Q. ठीक आहे. P इज ब्रदर ऑफ Q. तर आपण ड्रॉ करूया. M इज ब्रदर ऑफ N. ठीक आहे. या ठिकाणी ड्रॉ करू. पहा, M इज ब्रदर ऑफ N असं दिलेलं आहे. ठीक आहे. M इज ब्रदर ऑफ N, सॉरी, या ठिकाणी काय येईल बेटा, N येईल. ठीक आहे. N, M इज ब्रदर ऑफ N. ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर काय होणार आहे, या ठिकाणी जेंडर होणार आहे मेल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी पहा बेटा, हाऊ M इज रिलेटेड टू B म्हणले. आता पहा, हा मेल आहे, मेल आहे आणि याची आई कोण आहे, D ची आई B आहे. तर आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर हा कोण होईल, B चा, D हा मुलगा होईल. आणि या ठिकाणी M चं जेंडर सुद्धा मेल आहे आणि M चे फादर कोण आहे, D. तर उलट दिशेने विचार केल्यानंतर आपल्याला कोण होणार आहे, हा मुलगा होणार आहे M. तर मुलाचा मुलगा म्हणजे कोण असेल या ठिकाणी बेटा, ग्रँडसन, ग्रँडसन असेल, ग्रँडसन. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं हाऊ M इज रिलेटेड टू B. B चा M हा कोण आहे, M हा
ग्रँडसन आहे बीचा. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याच इन्फॉर्मेशन वरती दिलेला नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 8 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी काय आपण पाहूया. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8. लेट अस सी क्वेश्चन नंबर 8. ठीक आहे, 8 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला आहे पहा बेटा. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स विच ऑफ द फॉलोइंग खालीलपैकी कोणता ऑप्शन रिप्रेझेंट करत आहे. फॉलोइंग रिप्रेझेंट्स जे इज द सन ऑफ एफ. रिप्रेझेंट्स जे इज सन ऑफ एफ असं विचारलेलं आहे आपल्याला. जे हा मुलगा आहे कोणाचा, एफचा. हे कोणतं एक्सप्रेशन या ठिकाणी शो करत आहे. ठीक आहे, आपण पाहूया. ऑप्शन नंबर ए काय दिलेला आहे पहा. जे डिवाइड आर मायनस टी इंटू एफ. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी दिलेला आहे. जे प्लस आर मायनस टी इंटू एफ. ऑप्शन सी या ठिकाणी दिलेला आहे. जे डिवाइड एम मायनस एन इंटू एफ. आणि ऑप्शन डी दिलेला आहे नन ऑफ दीज. ठीक आहे, यापैकी नाही. तर आपण या ठिकाणी आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी 1 बाय 1 आपल्याला काय करावं लागणार आहे. ऑप्शनची डायग्राम ड्रॉ करून कोणत्या ऑप्शन मध्ये हे दिलेलं सेंटेन्स ते बरोबर आहे आपल्याला चेक करावं लागणार आहे. ठीक आहे, तर आपण पाहूया. या ठिकाणी पहा, जे इज सन ऑफ एफ आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचं. कुठं असेल, कोणत्या एक्सप्रेशन मध्ये असेल ते आपल्याला चेक करायचं आहे. पहिलं ऑप्शन पहा, जे डिवाइड या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. आपण ड्रॉ करूया. जे डिवाइड आर. डिवाइडचं मिनिंग काय बेटा. डिवाइडचं मिनिंग दिलेलं आहे पी इज ब्रदर ऑफ क्यू, म्हणजे जे इज ब्रदर ऑफ आर असेल. ठीक आहे, जे इज ब्रदर ऑफ आर आपल्याला काढायचं आहे. तर आपण इथं ड्रॉ करूया. जे इज ब्रदर, जे हा ब्रदर आहे कोणाचा, आरचा. ठीक आहे, आरचा ब्रदर आहे. तर ब्रदर म्हटल्यानंतर जेंडर मेल होईल या ठिकाणी. त्यानंतरची 2 लेटर काय दिलेले आहेत, मायनसचं मिनिंग आहे सिस्टर. तर आर इज सिस्टर ऑफ टी दिलेला आहे. ठीक आहे, टी सिस्टर म्हटल्यानंतर जेंडर फिमेल होईल. ठीक आहे, आणि नंतर दिले दोघं टी इंटू एफ. इंटूचा मिनिंग काय दिले, फादर. तर टी इज फादर ऑफ एफ. टी ए फादर आहे एफ चे. ठीक आहे, टी इज फादर ऑफ एफ. आता या ठिकाणी पहा, जे इज सन म्हटले. आता या ठिकाणी पहा, सिस्टर, फादरची सिस्टर, म्हणजे या ठिकाणी फादरची या ठिकाणी तुम्ही पहा, टीची सिस्टर आर आहे आणि आरचा ब्रदर जे आहे. तर टीचा हा जे कोण होणार आहे, हा पण ब्रदरच होणार आहे. ठीक आहे, ब्रदर. फादरचे ब्रदर म्हणजे जे हा कोण होणार आहे, एफचा जे हा होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, जे हा फादरचा ब्रदर म्हणजे अंकल होणार आहे. जे हा अंकल आहे. ठीक आहे, एफचा अंकल. तर आपल्याला काय पाहिजे, सन पाहिजे. तर पहिलं ऑप्शन आपलं एकदम रॉंग आहे. ठीक आहे, आता आपण दुसरं ऑप्शन चेक करूया. ऑप्शन नंबर बी आपण चेक करू. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी. तर बी मध्ये काय दिलेलं आहे पहा. पहिल्यांदा जे प्लस आर दिलेला आहे. प्लसचं मिनिंग काय बेटा, मदर. जे इज मदर ऑफ आर. जे इज मदर ऑफ आर आपल्याला ड्रॉ करायचं आहे. जे इज मदर ऑफ आर. मदर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल, फिमेल. ठीक आहे, त्यानंतर 2 काय दिलेले आहेत लेटर्स, आर मायनस टी. मायनसचं मिनिंग काय आहे बेटा, सिस्टर. आर इज सिस्टर ऑफ टी.
आर ही सिस्टर आहे टी ची, ठीक आहे. आर इज सिस्टर ऑफ टी, टी ची सिस्टर आहे. सिस्टर म्हटल्यानंतर जेंडर काय होईल, फिमेल, ठीक आहे, फिमेल. आणि इंटूचं मिनिंग काय दिलेलं आहे या ठिकाणी पहा, मल्टिप्लिकेशनचं फादर म्हणजे टी इज फादर ऑफ एफ, टी इज फादर ऑफ एफ असं दिलेलं आहे, ठीक आहे. टी इज फादर ऑफ एफ, टी हे फादर आहेत एफ चे. फादर म्हटल्यानंतर जेंडर काय होईल बेटा, मेल. आता जे इज सन, सन तर या ठिकाणी होणारच नाही, तर ऑलरेडी जे ही मदर आहे, मदर म्हटल्यानंतर फिमेल. आपल्याला तेव्हाच लक्षात आलं पाहिजे जे हा सन होणार नाही एफचा. कोण होईल आपण इथे चेक करू, फादरची सिस्टर आणि सिस्टरची या ठिकाणी टी ची सिस्टर आर आहे, आर ची मदर, तर या टी ची पण कोण होणार आहे बेटा, ती मदरच होणार आहे, ठीक आहे, मदर. आता पहा मदर, टी ची मदर कोण आहे, जे. आता फादरची मदर म्हणजे कोण होणार आहे, ग्रँड मदर, जे इज ग्रँड मदर होणार आहे या ठिकाणी, ग्रँड मदर ऑफ एफ. तर हे पण आपलं ऑप्शन चुकीचं आहे, ग्रँड मदर, ठीक आहे, हे पण आपलं ऑप्शन चुकीचं आहे. तर आपण आता ऑप्शन नंबर सी ला चेक करूया बेटा. ऑप्शन नंबर सी काय आहे ते पाहू, ठीक आहे. ऑप्शन नंबर सी, लेट अस सी. ऑप्शन नंबर सी ची आपण डायग्राम ड्रॉ करू एक्सप्रेशनची. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, पहिले दोन लेटर या ठिकाणी दिलेले आहेत, जे डिवाइड एम. जे डिवाइड एमचा मिनिंग काय दिलेला आहे, डिवाइडचं मिनिंग दिलेलं आहे P इज ब्रदर ऑफ Q, तर J इज ब्रदर ऑफ Q, ठीक आहे. आपण ड्रॉ करूया, J इज ब्रदर ऑफ M, J इज ब्रदर ऑफ M दिलेला आहे, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी ड्रॉ करूया, J इज ब्रदर. ब्रदर म्हणजे कोण असेल बेटा, भाऊ, ठीक आहे. भावाचं जेंडर काय असेल या ठिकाणी, मेल. कोणाचा भाऊ आहे तो एमचा, ठीक आहे. त्यानंतरचे दोन लेटर कोणते दिलेले आहेत पहा, एम मायनस एन. मायनसचं मिनिंग काय दिलेलं आहे बेटा या ठिकाणी, सिस्टर. एम इज सिस्टर ऑफ, एम इज सिस्टर ऑफ, एम ही कोणाची सिस्टर दिलेला आहे, एन, ठीक आहे. एम इज सिस्टर ऑफ एन असं दिलेलं आहे, सिस्टर, यांची सिस्टर आहे, ठीक आहे. सिस्टर म्हटल्यानंतर जेंडर काय होणार होईल या ठिकाणी, एमचं फिमेल, ठीक आहे. त्यानंतर पहा एन इंटू टी. इंटूचं मिनिंग काय दिलेलं आहे, फादर. एन इज फादर ऑफ टी, एन हे फादर आहेत कोणाचे, टीचे, ठीक आहे. आपण ड्रॉ करूया, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एन इज फादर ऑफ टी, टी, फादर ऑफ टी. आता या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, जे इज सन ऑफ एफ, ठीक आहे, जे इज सन ऑफ एफ असं पाहिजे आपल्याला. सॉरी, या ठिकाणी पहा ऑप्शन नंबर सी काय दिलेला आहे, जे डिवाइड एम मायनस एन इंटू एफ आहे, सॉरी, ठीक आहे, इंटू एफ आहे या ठिकाणी, एफ आहे. तर आता या ठिकाणी आपण ड्रॉ करूया, इथं काय असेल पहा, एफ. तर एफ चे फादर कोण आहे, एन, यांची सिस्टर एम आहे, आणि सिस्टरचा ब्रदर म्हणजे हा पण कोण होईल या ठिकाणी, टी हा ब्रदरच होणार आहे, ठीक आहे. टी हा ब्रदर होणार आहे, सॉरी, जे हा ब्रदर होणार आहे एनचा. आता पहा फादरचा ब्रदर म्हणजे या ठिकाणी कोण होणार आहे बेटा, हा फादरचा ब्रदर म्हणजे कोण असेल या ठिकाणी, जे इज अंकल ऑफ, आपण पाहू शकता या ठिकाणी, जे इज अंकल ऑफ एफ, जे हा अंकल असणार आहे एफचा. परंतु आपल्याला काय पाहिजे होतं या क्वेश्चन मध्ये, जे इज सन ऑफ एफ पाहिजे होतं, ठीक आहे. तर या ठिकाणी तिन्ही ऑप्शन हे रॉंग आहेत, म्हणून आपला ऑप्शन नंबर डी, नन ऑफ दिस, हे आन्सर या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे. होप यू अंडरस्टँड दिस क्वेश्चन. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 9. याच इन्फॉर्मेशन वरती आपल्याला क्वेश्चन नंबर 9 दिलेला आहे, तो आपण सॉल्व करूया, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 9 या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, क्वेश्चन नंबर 9 मध्ये, क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आपण पाहूया, क्वेश्चन नंबर 9. तर याच इन्फॉर्मेशन वरती आपल्याला सॉल्व करायचं आहे क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स, काय दिले पहा, विच ऑफ द फॉलोइंग
which of the following represents, खालीलपैकी कोणतं एक्सप्रेशन आपल्याला रिप्रेझेंट करत आहे, रिप्रेझेंट्स आर इज अ niece ऑफ यम. niece म्हणजे काय बेटा, भाची, ठीक आहे, बहिणीची मुलगी. आर इज niece ऑफ यम असं विचारलेलं आहे, ठीक आहे. आर इज niece ऑफ यम. पहिला ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे, यम डिवाइड के इंटू टी मायनस आर. ऑप्शन बी दिले यम मायनस जे प्लस आर मायनस एन. ऑप्शन सी आपल्याला दिलेला आहे आर मायनस यम इंटू टी डिवाइड डब्ल्यू. आणि ऑप्शन डी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे नन ऑफ दिस, यापैकी नाही, ठीक आहे. तर आपण 1 बाय 1 ऑप्शनचा विचार करूया, ठीक आहे, आणि आपण या क्वेश्चनला सॉल्व्ह करूया. पहिले दोन लेटर कोणते आहेत पहा बेटा, एम डिवाइड के. एम डिवाइड के चा डिवाइडचा मिनिंग आहे ब्रदर. पी इज ब्रदर ऑफ क्यू, पी डिवाइड क्यू चा मिनिंग, तर एम इज ब्रदर ऑफ के होईल या ठिकाणी, ठीक आहे. एम इज ब्रदर ऑफ के. लेट अस सी, यम इज ब्रदर ऑफ के आपल्याला ड्रॉ करायचं. यम हा भाऊ आहे कोणाचा, के चा. भाऊ म्हटल्यानंतर जेंडर काय, मेल. त्यानंतरचे दोन लेटर कोणते, के इंटू टी. इंटूचा मिनिंग काय बेटा, फादर. के इज फादर ऑफ टी. के हे फादर आहेत कोणाचे, टीचे. ड्रॉ करू, के इज फादर ऑफ टी. टीचे फादर आहेत. फादर म्हटल्यानंतर जेंडर काय होणार आहे बेटा, मेल, ठीक आहे. त्यानंतरचे दोन लेटर या ठिकाणी कोणते आहेत पहा, टी मायनस आर. मायनसचं मिनिंग सिस्टर आहे, तर टी इज सिस्टर ऑफ आर, ठीक आहे. तर आपण ड्रॉ करूया या ठिकाणी, टी इज सिस्टर ऑफ आर. टी ही सिस्टर आहे कोणाची, आरची. सिस्टर म्हटल्यानंतर या ठिकाणी काय असेल, जेंडर फिमेल पाहिजे. आर ही नीस आहे. आता या ठिकाणी आपण तर सांगू शकत नाही. आपण जर या ठिकाणी उलट दिशेने विचार केल्यानंतर यमची ही हा कोण होईल, मेल आहे के, तर हा होईल ब्रदर, ठीक आहे, ब्रदर. आणि टीचे हे फादर आहेत, ही फिमेल आहे, तर ही डॉटर होईल टी, ठीक आहे. तर या ठिकाणी पहिल्या ऑप्शन वरून टी नीस व्हायले. आणि या ठिकाणी हा आर हा भाऊ पण असू शकतो किंवा बहीण पण असू शकते टीची, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला फिक्स सांगता येणार नाही. तर या ठिकाणी पहा, हे आर ही काय होऊ शकते, या ठिकाणी नेफ्यू पण होऊ शकतो किंवा नीस पण होऊ शकते. आपल्याला फिक्स सांगता येणार नाही, नेफ्यू और नीस, ठीक आहे. आता आपण ऑप्शन नंबर बी चा विचार करूया. बी मध्ये दोन एक्सप्रेशन, पहिले लेटर काय आहेत बघा, एम आणि जे. त्यांच्यामध्ये साइन काय दिलेला आहे, मायनस. म्हणजे या ठिकाणी एम इज सिस्टर ऑफ जे असं आहे, ठीक आहे. आपण ड्रॉ करूया, एम इज, ऑप्शन नंबर बी आपण ट्राय करूया. त्या ठिकाणी पहिलं काय पहा, एम इज सिस्टर, ठीक आहे. एम इज सिस्टर ऑफ जे, सिस्टर ऑफ जे. सिस्टर म्हटल्यानंतर फिमेल येईल. या ठिकाणी नंतरची दोन लेटर काय आहेत पहा बेटा, जे प्लस आर. जे प्लस आर, प्लसचं मिनिंग या ठिकाणी काय दिलेलं आहे, पी इज मदर ऑफ क्यू, तसं जे इज मदर ऑफ आर. जे ही मदर आहे कोणाची, आरची, ठीक आहे. आपण ड्रॉ करूया. तर जे इज मदर ऑफ आर, जे ही मदर आहे कोणाची, आरची मदर आहे. मदर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, फिमेल, ठीक आहे. त्यानंतर पहा, दोन लेटर काय दिलेले आहेत, आर मायनस एन. मायनस म्हणजे काय असेल, सिस्टर, ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, आर इज अ सिस्टर ऑफ एन असं दिलेलं आहे, ठीक आहे. आर इज सिस्टर ऑफ एन. सिस्टर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, फिमेल येईल, ठीक आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हा ही फिमेल आहे जे, आणि यम हा यम पण काय फिमेल आहे, ठीक आहे. तर आता आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर काय येईल बेटा, ही पण यमची सिस्टर कोण असेल, जे. आणि आपण इथं पाहिल्यानंतर आरची मदर कोण आहे, जे. तर जेची आर ही कोण असेल, डॉटर, कारण आर ही फिमेल आहे, डॉटर. आता तुम्ही पाहू शकता
की सिस्टरची डॉटर म्हणजे या ठिकाणी कोण होणार आहे बेटा, आर इज निस ऑफ यम होणार आहे, आर ही निस होणार आहे यमची, ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता सिस्टरची डॉटर म्हणजे निस होणार आहे, ठीक आहे, निस. आणि हेच आपल्याला सर्च करायचं होतं, तर आपला ऑप्शन नंबर जे बी आहे ते एकदम करेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर, ठीक आहे. तर आपल्याला पुढचा ऑप्शन ट्राय करायची गरज नाही, कारण आपल्याला आन्सर भेटलेला आहे, ठीक आहे. नाउ लेट अस सी क्वेश्चन नंबर 10. या टाईपचा क्वेश्चन नंबर 10 काय दिलेला आहे पहा. क्वेश्चन नंबर 10 आपण सॉल्व करूया. तर क्वेश्चन नंबर 10 मध्ये दिलेला आहे, इफ $A इफ $A याचं मिनिंग काय दिलेलं आहे पहा बेटा. $A मीन्स A इज ब्रदर ऑफ B, मीन्स A इज ब्रदर ऑफ B. A हा कोणाचा भाऊ आहे, B चा, ठीक आहे, ब्रदर ऑफ B. त्यानंतर एक्सप्रेशन काय दिलेलं आहे पहा, A ॲट दी रेट B हे सिंबल आहे, मीन्स A इज वाईफ ऑफ B, मीन्स A इज वाईफ ऑफ B. A ही वाईफ आहे कोणाची, B ची, ठीक आहे, A इज वाईफ ऑफ B. त्यानंतर आपल्याला सिंबल दिलेला आहे A हॅशटॅग B. A हॅशटॅग B चं मिनिंग आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, मीन्स A इज अ डॉटर ऑफ B. A इज डॉटर ऑफ B असं मिनिंग दिलेलं आहे. त्यानंतर A अँड हे सिंबल पहा कसं आहे सिंबल, A पाऊंड B मीन्स याचं मिनिंग आपल्याला दिलेलं आहे A इज फादर ऑफ B. A इज फादर ऑफ B. A हे फादर आहेत कोणाचे, B चे. तर असं आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. देन विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन खालीलपैकी कोणतं एक्सप्रेशन indicates the relationship K is father in law of H. आपल्याला काय शोधायचंय पहा, K is father in law of H. K हे फादर इन लॉ म्हणजे कोण, सासरे, ठीक आहे, H चे. हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी दिलेला आहे, H ॲट दी रेट J $L हॅशटॅग K पाऊंड P असं दिलेलं आहे. ऑप्शन बी या ठिकाणी दिलेला आहे, H ॲट दी रेट J $L हॅशटॅग P पाऊंड K, ठीक आहे. ऑप्शन सी दिलेला आहे, H ॲट दी रेट J $P पाऊंड L हॅशटॅग K, आणि ऑप्शन डी दिले नन ऑफ दीज. तर आपण 1 बाय 1 ऑप्शन ट्राय करूया बेटा. तर पहिलं ऑप्शन आपण चेक करूया. या ठिकाणी पहिल्यांदा या दोघांमध्ये रिलेशन हॅशटॅगचं दिलेलं आहे. हॅशटॅगचा मिनिंग काय दिलेला आहे बेटा, A इज वाईफ ऑफ B, H इज वाईफ ऑफ J. ड्रॉ करूया आपण, H इज वाईफ ऑफ J. वाईफ म्हटल्यानंतर जेंडर काय होईल बेटा, फिमेल, ठीक आहे. आता वाईफ म्हटल्यानंतर हा कोण होईल, जे हजबंड, ठीक आहे, हजबंड म्हणजे जेंडर मेल होईल. त्यानंतरचे दोन लेटर या ठिकाणी काय आहेत पहा, डॉलरचा मिनिंग काय दिलेला आहे बेटा, A इज ब्रदर ऑफ B, J इज ब्रदर ऑफ L. ड्रॉ करूया आपण, J हा कोणाचा ब्रदर आहे, L चा, ठीक आहे. तर या ठिकाणी पहा ब्रदर, ठीक आहे, ब्रदर ऑफ L, ब्रदर म्हटल्यानंतर मेल, ठीक आहे, ओके. त्यानंतर L हॅशटॅग K, हॅशटॅगचा मिनिंग या ठिकाणी काय आहे, हॅशटॅगचा मिनिंग दिलेला आहे A इज द डॉटर ऑफ B, L इज डॉटर ऑफ K.
एल ही डॉटर आहे कोणाची, के ची. ठीक आहे, आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी पहा, एल इज डॉटर. डॉटर म्हटल्यानंतर जेंडर काय असेल बेटा, फिमेल. ठीक आहे, डॉटर म्हटल्यानंतर जेंडर असेल फिमेल. एल इज डॉटर ऑफ के म्हटलेलं आहे, के, डॉटर ऑफ के. एल इज डॉटर ऑफ के. ठीक आहे, के ची डॉटर म्हणजे जेंडर फिमेल असेल. त्या ठिकाणी पहा, शेवटी काय दिलेलं आहे, के पाऊंड पी. के पाऊंड पी चा मिनिंग काय दिले, ए इज फादर ऑफ बी. म्हणजे या ठिकाणी के इज फादर ऑफ पी. के हे फादर आहेत कोणाचे, पी चे. ठीक आहे, फादर. फादर म्हटल्यानंतर जेंडर काय येईल बेटा, मेल. ठीक आहे, फादर ऑफ पी. पी चे फादर आहेत असं म्हटलेलं आहे, जेंडर मेल येईल. त्या ठिकाणी विचारलेलं आहे के इज फादर इन लॉ ऑफ एच, असं आपल्याला एक्सप्रेशन पाहिजे होतं. तर आता हे हजबंड, हजबंडचा हा ही फिमेल आहे, एलचा ब्रदर जे आहे. तर आपण उलट दिशेने विचार केल्यानंतर काय होईल पहा, जे ची सिस्टर कोण होणार आहे, एल, आणि सिस्टरचे हे फादर होतील बेटा, कारण ही मुलगी आहे के ची. तर सिस्टरचे फादर म्हणजे या ठिकाणी याचे सुद्धा कोण होतील बेटा, फादर. ठीक आहे, जे चे फादर होतील के, आणि फादर म्हटल्यानंतर हजबंडचे फादर या ठिकाणी कोण होणार आहेत, फादर इन लॉ. ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहू शकता हे फादर होतील, फादर. आणि हजबंडचे, एच चे हजबंड जे चे फादर के आहेत, तर हजबंडचे फादर म्हणजे कोण असतील बेटा, फादर इन लॉ, फादर इन लॉ, फादर इन लॉ. तर आपल्याला हे पाहिजे होते, या ठिकाणी आपल्याला विचारलं होतं कोणत्या एक्सप्रेशन मध्ये के ही इज फादर इन लॉ ऑफ एच. तर पहिलंच आपल्याला ऑप्शन ए करेक्ट आन्सर भेटलेला आहे, के इज फादर इन लॉ ऑफ एच या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं ऑप्शन नंबर ए हे काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा बेटा, आपण हे कोडेड रिलेशनचे क्वेश्चन्स आपण या क्लासमध्ये पाहिलेले आहेत, क्वेश्चन नंबर 6 to 10. मागच्याही क्लासमध्ये आपण कोडेड रिलेशनचे क्वेश्चन्स आपण पाहिले होते. तर हा ब्लड रिलेशनशिप या टॉपिकचा तिसरा आपण सब टाईप पाहिलेला आहे, ज्यामध्ये ब्लड रिलेशन टॉपिकमध्ये आपण पहिला जो टाईप पाहिला ते जम्बल्ड डिस्क्रिप्शन्स होता. ठीक आहे, दुसरा टाईप आपण रिलेशन पझल्स पाहिला, आणि तिसरा टाईप आपण पाहिला कोडेड रिलेशन्स. ठीक आहे, तो होप यू अंडरस्टँड ऑल दीज क्वेश्चन्स. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये अजून काही क्वेश्चनची प्रॅक्टिस करू. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.